शिंदे यांच्याकडे. सॉरी सॉरी सॉरी, प्रदीपचं नाव आलं मित्रांनो. खरोखर तोंडावरती नाव होतं कोरगलच्या प्रदीपचं, चुकून त्याच्या नावाला. खरोखर प्रेम असतं मित्रांनो. भरपूर वर्ष सातत्याने तो आपल्या संपर्कात होता. कोणाची स्पर्धा असू द्या, अंगावरती काटा उभा राहिला मित्रांनो. खरोखरच त्याचं नावसुद्धा या स्पर्धेत माझ्या माझ्या तोंडातून येणं हा खूप मोठा योगायोग आहे. कारण एक मोठं दानशूर व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं गेलं. पहा, गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केली जाती आज. प्रदीप शिंदे यांना पुन्हा एकदा आमच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली असेल. एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं गेलं होतं गेल्या वर्षी. खरोखरच योगायोगाने आजसुद्धा माझ्या तोंडामध्ये त्यांचं नाव आलं. खरोखरच एक दुःखद घटना आपल्या विभागामध्ये घडली होती. नक्कीच या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलूया शेवडी गावचा तसेच 22 गावचा बुलंद आवाज यंग टॅलेंट प्रदीपजी साळुंके यांना. येस, थँक्यू सो मच नितीन दादा. जाऊया मॅचकडे. सेमीफायनल क्रमांक 1चा थरार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एका बाजूला जाधव उमरी, दुसऱ्या बाजूला चोरगी उमरी. आणि दोन्ही संघांच्या दरम्यान जर आपण पाहिले तर बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्कोर झालाय पहिली ओव्हर प्रगतीपथावर दिसते ना, फक्त एक धाव. पहिल्या बॉल आला डॉट, दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल. सेमीफायनल ही मॅच खूप रंगतदार असेल, कारण जो जिंकेल त्याला मिळेल फायनलचं तिकीट, परंतु जो हारेल त्याला मिळेल रेल्वेचं तिकीट. कोणतं तिकीट कोणाच्या खांद्यावरती येईल थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. खूप चांगली मॅच बनली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सोबत आज कुठेतरी चोरगी उमरी टीमचा क्लास मैदानामध्ये दिसलाय. अगदी दोन्ही बॅटर आक्रमक आहेत. दोन्ही एंडकडून चांगली बॅटिंग चालली आहे. तर ऋषी जाधव निघालाय. येस, ब्लॉकवरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल नाहीये, डायरेक्ट हिट केला नाही, एक सिंगल केले. एक सिंगल धाव जोडली जाईल, परंतु जर आपण विचार केला तर जाधवंबरी संघाने देखील चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि दोन्ही टीमच्या माध्यमातून एक चांगली खेळी आज मैदानामध्ये पाहायला मिळते. खरोखर एक एक टॅलेंट, आपल्या भागाचा अभिमान स्वाभिमान, एक आयकॉनिक खेळाडू सुरेश दादा शिंदे याचा KMCC चषक यांच्याकडून सत्कार केला जातोय. सुरेश शिंदे यांना मी विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. एक स्टार खेळाडू आपल्या विभागातून येताना अनेक स्पर्धा, एक आयकॉनिक खेळाडू खेळतोय, तर त्याचा सत्कार KMCC चषक यांच्याकडून केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. येस सर, थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. जर आपण पाहिलं तर यावेळेस एक चांगला फटका आलाय. अगदी लॉंग लेग रिझर्वमध्ये सुशांत यांच्या बॅटमधून चौकार येतोय. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये पाहायला मिळेल. अगदी सुरुवात मी म्हणेल ऋषी जाधव यांनी अप्रतिम केली होती. चांगली गोलंदाजी हाताळतात. एक खराब चेंडू हाताळला, त्यावरती 4 धावा खर्च केले. स्कोर कार्ड पोहोचलाय तो 6 या आकड्यावरती. याची देह याची डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. यावेळेस देखील बघा वेगवान गोलंदाजी चालली. अगदी भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार केलेत. तिसरी मॅच खेळतायत आणि प्रत्येक मॅचमध्ये अगदी अप्रतिम गोलंदाजी ऋषी जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम एफर्ट्स. अगदी आपण क्रिकेटमध्ये खेळत असतो तर आपलं 100% देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय. अगदी बॅटिंग असेल, बॉलिंग असेल किंवा फील्ड असेल, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला परफॉर्मन्स ऋषी जाधव यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी निघालाय. याचं हलक्या त्यांनी सन्मान केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. थोडासा मिसफील्ड, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये तिसरी धावेचा प्रयत्न करतील का नाही, थांबवलंय. धन्यवाद. तसेच या स्पर्धेला आमचा अनमोल असे सहकार्य लागले असे आमचे. थोडंसं कुठेतरी मी म्हणेल बीट केलाय, परंतु एक चोरटी धाव जमा केले. मागील मॅच आपण पाहिली, पावशवाडी आणि मुनावळे, अप्रतिम मॅच झाली. अगदी सर्वांचं लक्ष या मॅचकडे लागलं होतं. काही चुका झाल्या, त्या चुका सुधाराव्या लागतील. एक झेल किती महत्त्वाचा असतो. एक झेल तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकतो. तेच आपण मैदानामध्ये पाहिलं. अगदी सोपा झेल होता. 2 क्षेत्ररक्षक होते. एका बाजूला विश्वनाथ पवार आणि नागेश पवार, दोघांमध्ये कॉलिंग झाली. नागेश यांना स्ट्राईक दिली. नागेश यांनी चान्स घेतला, झेल टिपण्याचा प्रयत्न केला, झेल ड्रॉप झाला आणि तोच बॅटर अवधूत भोसले आक्रमक झाले आणि वन साइड मॅच जिंकून गेला. मग हा क्रिकेटचा इतिहास आहे. पकडो क्या जीतो मॅच, छोडो क्या हारो मॅच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर याचं कारण एक स्पष्ट जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. यस, जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळते. दोन्ही टीम एका बाजूचा संघ आहेत, आजूबाजूचे संघ आहेत, एकमेकाचा खेळ ओळखतात. परंतु खेळ ओळखत असताना तुम्हाला 100% द्यायचे आहेत. कोणाचा दिवस आजचा खास असेल, कोण जिंकेल मॅच, कोण जाईल फायनलमध्ये प्रवेश, सेमीफायनलचा सामना आहे. करो या मरोची परिस्थिती.
जिंकलात तर फायनल, हारलात तर घरचा रस्ता. दोन खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सकाळ सत्रामध्ये जे पोस्टर लावले नव्हते, बॅनर आला नव्हता, परंतु आता पुन्हा एकदा ती कमी भरून काढले. ही स्पर्धेची ओळख आहे. एक स्पर्धा अप्रतिम देखणी स्पर्धा पाहायला मिळते, परंतु त्या दरम्यान लॉंग ऑन रिजन मधून येतोय तो चौकार. अगदी काय आपण पाहतोय. त्याचबरोबर अनेक पोस्टर देखील आपल्याला झळकलेले पाहायला मिळतात. अगदी पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष बाळूदादा पवार, त्याचबरोबर आपले नलावडे साहेब यांचं देखील पोस्टर आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले, सर्वांचं अनमोल सहकार्य या स्पर्धेसाठी राहिले. आम्ही अगदी मनापासून त्यांचे आभारी आहोत. ऋषी जय निघालाय. येस जय यावेळेस देखील फटका सुरेख पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक येत आहे. शैलेश फेकी केली जाईल, त्या दरम्यान धावा मिळत आहेत त्या दोन. खराब थ्रो तिथे धावेचा प्रयत्न केलाय, जोखीम पत्करलाय, डायरेक्ट हिट नाहीये. 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धावेसाठी धाव मैदानामध्ये करावी लागते. धावफलक 18 या आकड्यावरती पोहोचलाय. म्हणजे मॅच अगदी रंगतदार हा सामना देखील बनलाय. दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, तुल्यबळ आहेत. छूले आसमान जमी की तलाश न कर, जी ले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर भी बदल जाएगी खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. आजचा दिवस आपण पाहिला तर चोरगी उमरी संघ आज नशिबाची साथ कुठेतरी लाभली आहे. चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि त्यातून आपण सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. येस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक ओमकार यावेळेस केले चुकी, झेल सोडलाय. हा झेल नाहीये, ही मॅच बनू शकते यार. हा झेल पकडायचा होता. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. प्रत्येक मॅच मध्ये आम्ही सांगतोय आलोय की मॅच मध्ये झेल किती महत्वाचा आहे. कारण जेवढी बॅटिंग तुम्ही करताय, बॅटिंग बरोबर बॉलिंग देखील चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ थोडीशी खराब तुम्हाला लाभली तर मॅच मात्र गमवावी लागते. 20 धावा 20. ओव्हर क्रमांक 2, शतक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना अद्यापही दोन्ही एंडकडून धावा येत आहेत. येस मिडल ऑफ द बॅट, कनेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील त्या 6 6 6 6 6. आलाय बेधडक षटकार. चेंडू अप्रतिम हाताळले. त्या मात्र आपण विचार केला तर शेवटच्या बॉलवरती खराब चेंडू आणि चंदू कदम यांच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग यार. अगदी जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड धावफलक 26-26. 13च्या रनरेटनी बॅटिंग करते टीम चोरगे उमरी. प्रत्येक षटकाला 13 धावा येत आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकावरती तुम्हाला तुटून पडायचं आहे. कारण जाधव उमरी संघ जर आपण पाहिला तर जय ऋषी ही जोडी A1 जोडी इन फॉर्म आहे. अगदी मागील स्पर्धा आपण आठवली धावलीची स्पर्धा, तर त्या स्पर्धेमध्ये जय जाधव यांच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील झळकावलं होतं. अर्धशतकीय पारी देखील आली होती. इन फॉर्म आहे, चांगले बॅटिंग करतात. अगदी 2 सामने जिंकलेत. मागील सामना जर आपण पाहिला तर 1 बॉल 3ची मॅच आणि शेवटच्या बॉलवरती ऋषी जाधव यांच्या बॅटमधून षटकार आला आणि सामना जिंकलाय. म्हणजे मॅच कुठल्याही क्षणाला कल्लाटे घेऊ शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं. जाधव उमरी आणि चोरगी उमरी हा सामना, हा बॅटल रंगलाय. नक्कीच जर आपण विचार केला तर मागील स्पर्धेमध्ये एक समालोचक होते, जळकीवाडी गावचे सुपुत्र आदरणीय सन्मान्य कोंडीबा शिंदे यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. दादांनी शुभेच्छा दिलेत. आपलं देखील दादा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. कोंडीबा शिंदे यांनी नक्की शुभेच्छा दिल्या. तर आपली स्पर्धा छान आहे, नियोजन चांगले आहे, शिस्तबद्ध खेळ चालू आहे. सर्व गावांना, खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक संघाला शुभेच्छा देखील दिलेत. के डी शिंदे साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आणि मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. खूप चांगली स्पर्धा रंगली. पहिला बॉल जर आपण पाहिला तर वाईट आलाय आणि वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच जमा केलेत. ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती या षटकावरती अगदी आक्रमण करायचं आहे. स्वप्न प्रत्येक जण पाहतो आणि प्रत्येकामधून काही 2 संघांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. ते 2 संघ कोणते असतील त्यामध्ये हा एक संघ असेल. या 2 संघांपैकी एक संघाचा स्वप्न पूर्ण होईल. क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये थोडासा मिसफील्ड झालाय. चेंडू बाउंड्री लाईन लगत फील्ड गॅदर केला जाईल, फेकी केली जाते. त्या दरम्यान धावा येत आहेत त्या पूर्ण 2. 3 धावा आलेत.
येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन पूर्ण केले. स्कोर कार्ड देखील सरसावलं जाईल. धावफलक पोहोचलाय 31-31. सन्मानजनक स्कोर पर्यंत नक्कीच पोहोचलाय टीम बॅटिंग चोरगी उमरी. परंतु अजून काही चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत आणि या षटकांवरती कुठे ना कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात असतील. राईट एंड बोर्ड द विकेट. ओमकार निघालाय. एस, पॉइंटच्या डोकावरून डीपला फील्ड नाहीये, गॅप आहे मोठा, नाही होणार धावींचा तोटा. चेंडूचा निघून जातोय. वन बाउन्स, सीमा पार. मिळतील त्या 4. सुशांत कदम इन फॉर्म आलेत. हा फॉर्म येणं खूप महत्वाचं होतं टीम चोरगी उमरीसाठी, कारण या सीझन मध्ये संघाने खूप स्ट्रगल केलंय, संघर्ष केलाय. संघर्ष ही ज्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते. आज संघर्ष निवडला होता, संघर्ष केलाय, सेमीफायनल पर्यंत प्रवेश केलाय. एक पाऊल फक्त पाठीमागे आहेत. एक पाऊल उचलायचं आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. या सीझनमध्ये आपण पाहिलं तर जाधव उमरी टीम द्वितीय क्रमांक चोरगी उमरीच्या स्पर्धेमध्ये पटकावला होता, परंतु या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवरती आहेत. यावेळी देखील फटका आलाय. गॅप सिलेक्शन 360 मैदानाची ही असते खासियत. चेंडू निघून जातोय, सीमा पार. मिळतील 4. 39-39. अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. अगदी आक्रमण केलंय. सलग 2 चौकार पाहायला मिळत आहेत. बाईच्या माध्यमातून एक आलाय तर बॅट मधून सुशांत यांच्या देखील एक चौकार आलाय. मग पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये या हंगामाचा आपण विचार केला तर अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये एक नवीन संघ पाहायला मिळतोय. याची मजा येते. अगदी प्रत्येक संघ प्रत्येकाचं स्वप्न जिंकण्याचं असतं. प्रत्येक संघ जिंकला पाहिजे आणि प्रत्येक संघ जिंकला तरच स्पर्धेमध्ये देखील रंगत निर्माण होते. त्याचबरोबर पळणी गावचे सुपुत्र भरतदादा साळुंक यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आता आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर बाळूदादा पवार यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर समालोचक निवृत्ती शिंदे सर, आपणास देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार पांडुरंगदादा शिंदे यांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर जाधव उमरी टीमचे लेजंड क्रिकेटर तुकाराम जाधव यांना देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आपली स्पर्धा आहे. येस, डॉट बॉल आलाय. चला स्पीड अप घ्या प्लीज. आणि खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या पुढील सामना असेल जुंगटी आणि फळणी, दोन्ही टीमना विनंती, आपण कॅप्टन रिपोर्टिंग द्या. या मॅच इनिंग मध्ये आपला टॉस केला जाईल. जुंगटी आणि फळणी. येस, फटका सूर्य येतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. येस, एफर्ट्स दाखवले होते यार, अप्रतिम. झेल मात्र ड्रॉप झालाय. डायरेक्ट हिट शेवटच्या क्षणाला थोडासा का होईना लेट झाला, पण डायरेक्ट हिट केला आणि सुशांत कदम यांची खेळीचा होतोय. द एंड बॅटर बॅक टू द डग आउट. दोन धावा कंप्लीट केल्या आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र माघारी परत आहेत. (41) 41. सन्मानजनक स्कोर नक्कीच जमा केलाय. सेमीफायनलची मॅच ही तुम्हाला लढत द्यायची आहे. समोर जाधव उमरी, स्कोर बनवावा लागेल. अद्याप काही चेंडू षटकामध्ये शिल्लक आहेत. लेफ्ट हँड बॅटर चंदू आहेत. आजचा दिवस यांचाही खास राहिला. अगदी पहिल्या मॅच पासून सेमीफायनल पर्यंत अगदी चांगली बॅटिंग केलंय. षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत. इनफॉर्म आहेत. चांगली बॅटिंग चालली आहे. हाय स्कोरिंग मॅच बनेल. राईट मोर द विकेट. ओमकार अगदी पंचांच्या उजव्या बाजूने निघालेत. एस, ब्लॉकवॉल चीनचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. फलंदाज मात्र अविनाश माघारी परतील. 3 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस टीम चोरगी उमरीचं धावफलक 41 आणि 42 धावींचं मापक असावं आणि टीम जाधव उमरी सोबत मांडून ठेवलाय. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. भरतदादा साळुंके यांचं देखील शुभागमन आहे. आपलं देखील दादा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. चला टॉस साठी प्लीज मी विनंती करतो जुंगटी टीमचे कॅप्टन आणि फळणी टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी लगेच या. जुंगटी टीमचे कॅप्टन आणि फळणी टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत.
टॉससाठी मी विनंती करतो सन्मान्य भरतदादा साळुंके आपणास विनंती करतो आपण देखील यायचे आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आम्ही करणार आहोत. हॅलो, आता होणार सावना. अध्यक्ष साहेब तुम्ही या इकडे, राजवाड्याला या. आता होणारा सामना जुमटे विरुद्ध फळणी. राजवाड्याला ते भरत साळुंके. छाप आहे. काय घेणार तुम्ही? बॉलिंग. स्पर्धा कशी वाटली? छान आहे. कास. हॅलो, खूप सुंदर असं सर्कल ग्राउंड आहे. आम्ही जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. 50+ तरी आम्ही धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यस टॉस झालाय. झुमटी टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आपण सज्ज राहा. मॅच झाल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास आणि ग्रामस्थ मंडळ कास यांच्या माध्यमातून KMCC चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येते. अगदी 360 मैदान आहे. आमच्या समोर करंडक मांडलेत. प्रत्येकाचं लक्ष आहे ट्रॉफीकडे, परंतु ज्याचं लक्ष आहे लक्ष ठेवून चालत नाहीये. मॅच जिंकावी लागते, स्ट्रगल करावं लागतं. येस सुशांत कदम बोर्ड दाखवतायत आम्हाला पहिली उचलायचे. पाहूया स्वप्न आज पूर्ण होतंय का. स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला मैदानामध्ये तेवढंच एफर्ट्स दाखवावे लागतील. हा संधी आहे, संधी बनले. 18 बॉल आणि 42 धावेंची मॅच. जाऊया मॅचकडे. रंगतदार सामना रंगलाय. सेमी फायनलचा हा हाय व्होल्टेज ड्रामा. सलामी जोडी A1 युवाची हवा दाखवायला मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला जय जाधव, नॉन स्ट्राईक एंडला ऋषी जाधव. कमी काळामध्ये क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरलंय. ज्याच्या वेळी संधी मिळाली त्या संधीचा फायदा उचल. आणि आज टीममध्ये जर आपण विचार केला तर हे दोन्ही खेळाडू प्रमुख आहेत. एक द्वितीय क्रमांक देखील पटकावण्यामध्ये यशस्वी ठरलेत. चला प्लीज स्पीडअप घ्या. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. सामने आपल्याला बरेचसे खेळवायचे आहेत. टाइम ठीक 3:05 झालेत. चला स्पीडअप घ्यायचंय. 15 मिनिटमध्ये एक इनिंग कंप्लीट करायचे. 18 बॉल आणि 42 ची मॅच. पहिला बॉल अगदी लेफ्ट आर्म राईट आर्म मोर, लेफ्ट आर्म मोर द विकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती चंदू जाधव, चंदू कदम निघालेत. येस पहिलाच बॉल. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्याच बॉल वरती केलाय. भव्य आणि दिव्य स्वागत. चेंडू फरार. मिळतील त्या 6. आलाय षटकार. जय जाधव. यार मागील स्पर्धेची आठवण अजूनही येते. अगदी जर आपण पाहिलं तर धावली टीमच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये तेटली शिवाजीवाडी संघासोबत लढत असताना जय जाधव यांच्या बॅटमधून अर्धशतकीय पारी देखील आली होती. इन्फॉर्म आहेत युवाची हवा. क्रिकेटचा खेळ जेवढं क्रिकेट तुम्ही डोक्याने खेळाल तेवढं तुम्हीच क्रिकेटमध्ये कधी यशस्वी होणार यामध्ये शंका नाहीये. क्रिकेटचा खेळ कितीही तुम्ही मोठे व्हा, परंतु क्रिकेटचा खेळ खेळत असताना तुम्हाला डोकं शांत आणि मी अजून कशा प्रकारे चांगला खेळ करेल याकडे लक्ष तुमचं असणं खूप महत्त्वाचं आहे. येस पुन्हा एकदा क्रॉस झाले होते. स्ट्रेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत अविनाश. थोडासा मिसफील्ड झाला. कव्हर केलाय सुशांत याने, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती पोहोचलाय. 42चं टार्गेट आहे. पहिले षटक P1चं षटक आणि या पहिल्या षटकावरती आक्रमण करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. 2 फील्ड सजवले. अगदी जर आपण विचार केला तर लॉंग ऑफ मध्ये आहेत अविनाश कदम, लॉंग ऑन मध्ये आहेत सुशांत कदम. 2 फील्ड सजवले.
चेंडू आहेत गोलंदाज, थोडंसं पायाला थोडीशी दुखापत झाली आहे. येस, तुम्ही फिट असाल तर गोलंदाजी करा, आणि तर तुम्ही चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण क्रिकेट म्हणजे सर्व काही नाही आहे. एक मॅच जिंकली किंवा एक मॅच हारली म्हणून क्रिकेट संपत नाही. एक मॅच खेळलं नाही म्हणून क्रिकेट थांबत नाही. अनेक स्पर्धा येतात, अनेक स्पर्धा आपण खेळतो, परंतु शरीर आपलं खूप महत्त्वाचं आहे. हा देह एकदाच आहे. क्रिकेटपेक्षा शरीर जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. उन्हाचा वेग आहे, रखरखतं ऊन आहे, आणि या उन्हामध्ये जर पाणी पित असाल तर बसून प्या, थोडा वेळ गेला तरी चालेल. येस, पुन्हा एकदा मॅच ऑन होते. चेंडू फिट आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 8 रन झालेत. स्ट्रायकिंगला जय जाधव, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. येस, फुल टॉस होता, हा मिस केलाय. कॉलिंग बसलाय नॉन स्ट्राईक एंडला. क्षेत्ररक्षक नाहीये, चुकी केले. ही चुकी तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाईल, ही चुकी मागात पडणार आहे. ही विकेट नाहीये, ही मॅच होती. नो बॉल आहे, बिमर दिलाय, पंच कॉल करतायत नो बॉल. येस यार, काय झालं, काय बिघडलं? चला टीम मीटिंग घेऊ नका. यस, झाले ते ठीक आहे. तुम्ही पुढील मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करा. हा धावबाद होता, जर आपण विचार केला तर दोन्ही फलंदाज एकाच एंडकडे दोन्ही उभे राहिले. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली, परंतु कव्हर नव्हता. फलंदाज मात्र फसला गेला. फलंदाज सेफ झालाय, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. एक चुकी, एक विकेट पडला असता तर प्रेशर निर्माण केला असता टीम जाधव उमरी समोर, परंतु एक थोडीशी चुकी तुम्हाला स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. हाय व्होल्टेज सेमीफायनलचा सामना चाललाय. उत्कृष्ट फटका इथे येताना दिसतोय ना. चूक 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 फक्त क्षेत्ररक्षक चूक करताना दिसतात. ही चूक पावशीवाडीने केली, ती चूक आता चोरगे उमरी करतोय. 14 धावा, खूप दिवसांनी, खूप वर्षाची उत्कंठा इथे शेगेला पोहोचले चोरगे उमरीकरांची. गाववाले सुद्धा मॅच पाहत असतील, कारण आपला संघ खूप महिन्यानंतर, खूप दिवसानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. आणि सेमीफायनलमध्ये खरोखरच आपलाच बंधू, आपल्याच बाजूचा असलेला संघ जाधव उमरी संघ खूप दिवसानंतर सेमीमध्ये पोहोचलाय. पाहायचंय, अप्रतिम फटका मारला गेलाय. सर्कलचं ग्राउंड आहे, फायदा भेटणार. अप्रतिम कट मारला गेला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. खरोखर यावर्षी मात्र लक फॅक्टर सुद्धा खूप मोठा चाललाय जाधव उमरी संघाकडून. पहा मित्रांनो, गोल्डन संधी आली आहे, संधीचा फायदा घ्या. खूप वर्षाची मेहनत चोरगे उमरी संघाची चालली आहे, आणि त्या संधीचा फायदा घ्यावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल, थांबवावं लागेल जाधव उमरी संघाला. परंतु इन्फॉर्म बॅट्समन जबाबदारी घेतली आता मात्र जय जाधव याने. खरोखरच एक उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ कास आयोजित कास पठार KMCC चषक, एक उच्च दर्जाचा क्रिकेट, उच्च दर्जाचे सामने आपण पाहतोय. या स्पर्धेला, या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनला लाभलेलं एक युवा नेतृत्व, बाळूदा पवार, एक लेजंड क्रिकेटर. पाहूया पुढचा चेंडू. आज प्रतिम फटका मारला गेलाय. क्रिकेटमधलं मादक सौंदर्य पहा मित्रांनो. या फटक्यासाठी मित्रांनो जोरात टाळ्या होऊ द्या, कारण लेदर क्रिकेटमध्ये खेळला जाणारा हा फटका ऋषी याच्या बॅटमधून खेळला गेला. मित्रांनो पहा, भरपूर वर्षानंतर, मी तर म्हणेन गेल्या वर्षी नंतर कुठेतरी इन्फॉर्म येताना दिसतोय. तर ऋषी जाधव नक्कीच खुश असतील. इथे संजय दादा साळुंके जाधव असतील, सुभाष दादा असतील. टकाटक एक हाडामासाचा क्रिकेटर मित्रांनो. लहानाचं मोठं झालो आम्ही. खरोखर गोलंदाजी बोटावरती जादू होती, परंतु क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आणि एक माणुसकीचं नातं. टाकाटक आनंद जाधव. खरोखर मित्रांनो, या लोकांची नावं घेताना सुद्धा आमच्या अंगावरती काटा येतो, कारण 20-20 किलोमीटर जाऊन क्रिकेट खेळणारी मुलं होती. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचं, अप्रतिम स्लोअर टाकला गेला. ह्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. खरोखर मित्रांनो, लेजंड क्रिकेट खेळलं गेलं होतं. षटक संपतंय. 22 धावा. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. मित्रांनो, खरोखरच उच्च दर्जाचं नियोजन केलं गेले. मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या उच्च दर्जाची क्रिकेट स्पर्धा भरवली जाते, त्यासाठी मित्रांनो पाठबळ लागतं, आणि पाठबळ लाभलंय.
खरोखर या स्पर्धेसाठी जे देणगीदार असतील, ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, ज्यांनी या स्पर्धेला मार्गदर्शन केलं, या सर्वांचं KMCC चषक 2025 ग्रामस्थ मंडळ कास यांच्याकडून सर्वांच्या ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचे कायम आम्ही ऋणी राहू आणि एवढं होता होईल एवढी उच्च दर्जाची स्पर्धा पुन्हा आम्ही दुसऱ्या पर्वामध्ये घेऊन येऊ. खरोखरच मित्रांनो, आपल्याला थोड्या वेळानंतर या ग्राउंडवरती ड्रोनसुद्धा फिरताना दिसेल. म्हणजे जी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कमी असते ना मित्रांनो, ते कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. कारण पहिली स्पर्धा आहे आणि पहिली स्पर्धा भरवत असताना एक उच्च दर्जाचं क्रिकेट आणि इथून पुढे आपल्या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये या पद्धती सर्कल ग्राउंडचे सामने खेळले जावे, याच मागचा उद्देश हाच आहे आमचा, की सर्कल ग्राउंडमध्ये मित्रांनो फायदा पहा किती होतो. 22 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकानंतर, 22 धावा, 20 धावा, 2 षटकामध्ये 20 धावांची गरज असेल जाधव मित्रांनो. खरोखर शिस्तबद्ध क्रिकेट सर्कल ग्राउंडचा फायदा पहा किती होतोय. आता आपण दुसऱ्या ग्राउंडमध्ये खेळलो असतो तर खरोखर डिक्लेअर झोनमध्ये चांगले फटके मारले जातात. लेट कटचा फटका क्रिकेटमध्ये खेळला जातो, तो एका धावेमध्ये रूपांतरित होतो. म्हणजे चांगल्या संघांना या त्याच्यामध्ये फटका होतो बसतो. परंतु आज पाहतोय उच्च दर्जाचं नियोजन तुमच्या आमच्या भेटीला आलंय. पाहूया पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. आज मात्र पाहतोय सीताराम आपल्या अनुभव पणाला लावतोय. गेली 10-15 वर्ष सातत्याने खेळणारा हा खेळाडू आज मात्र माहिती आहे त्याला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आली आहे आणि एवढ्या या स्पर्धेमध्ये पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना एका चांगल्या स्पर्धेमध्ये मला आज चमकायचं आहे, माझ्या गावाचं नाव करायचं आहे. परंतु जय जाधव जबरदस्त जिद्दी आणि हट्टी खेळाडू आहे, तो सुद्धा ऐकणार नाही आहे. कारण एक उभरतं असं क्रिकेटर म्हणून मानला जातो. हा पायचं चूक होतीये, ओके. आणि हा मात्र अवांतर स्वरूपाने धाव संख्या वाढतीये जाधवमरी संघाची. खरोखर विकास जाधव असतील आमचे मित्र, खरोखर संघाच्या पाठीशी खंबीर असे नेतृत्व. खरोखर त्यांचं जरा क्रिकेट मागं घेतलं जाधवमरी संघाने, कारण आम्ही पाहत होतो हा क्रिकेटर खूप हार्ड हिटर होता. परंतु नवीन संघामध्ये नवीन चेहऱ्यांना जेव्हा आपण संधी देतो ना मित्रांनो, तेव्हा कुठेतरी जुन्या क्रिकेटरसुद्धा नुकसान होत असते. पाहूया पुढचा चेंडू, आता मात्र गोल्डन चान्स दिलाय. जयने चुकी केली आहे का, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चंद्रकांत चान्स सोडणार नाहीये. पहिला झटका भरतोय, बॅक टू द पवेलियन तो जय जाधव. मित्रांनो सेमीफायनलचा सामना आहे, थरारक सामना चाललाय. जय जाधवने सामना आणला होता, बाद होतोय. जय जाधवने चुकीचा फटका खेळला गेला आणि याचा फटका बसतोय जाधवमरी संघाला. आणि खरोखरच जाधवमरी संघाकडून मी म्हणेन खरोखरच संदीप दादा कदम असतील, एक जुने जाणते क्रिकेटर होते, ऑनलाईन बघत असतील तर नक्कीच प्रत्येकाच्या अंगावरती काटा उभ्या असेल. एकच असेल की माझा संघ कसाही अंतिम सामन्यामध्ये गेला पाहिजे. कारण जाधवमरी संघ एक छोटंसं गाव आहे आणि छोट्याशा गावामध्ये बिलॉंग करताना हा संघ खूप मेहनत घेतोय. सुशांतची आम्ही मेहनत खूप वर्ष झाली बघतोय. खरोखर हनुमंतदा असतील यांची मेहनत बघतोय, संदीपदा असतील यांची मेहनत बघतोय. खरोखरच एक चांगलं क्रिकेटचा भरणा आहे. अविनाश कदम असतील, चूक केली अविनाशने, परंतु आता मात्र ती चूक भरून काढावी लागेल. ठीक आहे, झाले फोन कर. चांगला चेंडू हाताळावा लागेल. पहा आज कुठेतरी सुशांत, मी म्हटलं किती दिवसानंतर चूक 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 चूक. खरोखरच क्रिकेटच्या सामन्यामध्ये हायपर होणारा सामना आहे. जिथे एक धाव होती तिथे चौकार गेलाय. जी चुकी पावशेवाडी संघाने केली ती चुकी इथे मात्र चोरकी उमरी संघ करताना दिसतोय. मित्रांनो खूप मेहनत घेतली जातीये, अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचंय. लाईव्ह प्रक्षेपण चाललंय, प्रत्येक गावाला हा मॅच पाहतोय. आपल्या गावासाठी सर्वजण खेळतायत. खरोखर पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असू द्या, 22 गाव प्रीमियर लीग असू द्या, 5 गाव प्रीमियर लीग असू द्या, खरोखर मित्रांनो क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्यचं क्षेत्र या असोसिएशनने निवडलं आणि एक फक्त क्रिकेट न खेळता समाजामध्ये समाजासाठी काही करता येईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही असोसिएशनकडून केला जातो. पाहूया पुढचा चेंडू,
आता मात्र पहा अप्रतिम फटका, अप्रतिम. खरोखर मी तर सल्यूट करेन या फलंदाजाला मित्रांनो. खरोखरच पहा एवढं जबरदस्त बॅकिंग सपोर्ट असतो. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा लागोपाठ चौकार मारले होते. पहा मित्रांनो, खरोखर टाळ्या होऊन जाऊ द्या. जाधव मुरीकर तुम्हाला सुद्धा विनंती करेन, कारण 2-3 वर्ष बॅकला असणारा खेळाडू तुम्ही प्राधान्य केलं, वन डाऊनला संधी दिली मित्रांनो. खरोखर याला म्हणायचं टॅलेंट. माझा संघ जर मला संधी देत असेल तर मी त्या संधीचा किती फायदा घेऊ शकतो याचं जीवतान जाणतं उदाहरण आहे. तुम्हाला खरोखरच इथे आपल्याला पाहताना मिळतोय जाधव. खरोखरच सुशांत याचं कौतुक करावं, एवढं कमी आपल्या बॅटच्या फ्लोमध्ये फटका घेतोय. अचूक चेंडू हेरला जातोय, चेंडू गॅपमध्ये जातोय. खरोखरच सुभाषदादा जाधव असतील, टकाटक असतील, संजय दादा असतील, खरोखरच दिलीप दादा असतील, असे जर खेळाडू यांच्या बॅकला असतील ना तर टीम नक्कीच मोठे भरणा करतो. पाहायचंय काय होतंय आणि हा झेल होईल का. आता मात्र पहा क्रिकेट एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे. पाहायचंय पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायचंय आणि बाईच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळते ती एक जाधवमरी संघाला. एकच 32 धावा. जिद्द चिकाटी घेऊन आलाय सुशांत, सामना घेऊन झाला. कारण गेल्या सामन्यामध्ये सामन्याला कलांटी कोणी दिली असेल ना मित्रांनो, ती सुशांतने दिली. लागोपाठ बॅक टू बॅक आउट, 3 आउट झाले होते. त्याच्यानंतर सुशांत बॅटिंगला आला, बॅक टू बॅक चौकार ठोकले आणि कॉन्फिडन्स आला तिथे ऋषी आला. आज मात्र ऋषी नजर असेल. खरोखरच मालकावीरही ते विराज ब्रँडेड बॅट द मॅन कंपनीचा प्रतिकेश पवार यांच्याकडून परफ्यूम, सातारी कंदीपेढे, सिलेक्शन मोबाईल सातारा यांच्याकडून खरोखरच प्राईजचा भरणा या स्पर्धेमध्ये केला जातोय. आणि या KMCC चषक पहिले पर्वाचा मानकरी कोण ठरेल आपल्याला नक्कीच पुढच्या हाफमध्ये समजेल. पाहूया पुढचा चेंडू. अप्रतिम फटका, अप्रतिम. आज मात्र ऋषी पहा ऑचने क्रिकेट खेळतोय मित्रांनो. वेट आणि ऑच आज कुठलीही गडबड करत नाहीये, थांबतोय, बॉल येतोय का त्याची वाट पाहतोय आणि बॉलची वाट बघून त्या बॉलची वाट लावतोय. म्हणजे तो आज वेट करून खेळतोय, शांत खेळतोय, संयमी खेळतोय. गेल्या 15 दिवस जो क्रिकेटला गॅप होता ना मित्रांनो, त्याच्यामध्ये भरपूर अभ्यास केला या खेळाडूने. मी कसा 6 चेंडू 6 धावा. ज्या संघाला या स्पर्धेमध्ये एंट्री नव्हती, वेटिंगला थांबला होता, काल संध्याकाळी 5 वाजता ज्या संघाला या स्पर्धेमध्ये एंट्री भेटली, अजय जाधव असतील, सुभाष दादा असतील, शैलेश असतील, खरोखर मनापासून या संघाला या स्पर्धेमध्ये खेळायचं होतं. आणि खरोखरच या संघावरती भैरवनाथाची कृपा असेल की यांना एंट्री भेटली वाईल्ड का. शेवटी मित्रांनो या संघाला एंट्री भेटली. आणि जेव्हा एंट्री भेटते ना मित्रांनो, खरोखरच पिसाळून कसा निघतो एकदा माणूस, कसं मला हे खेळायचं आहे, मला हे करायचं आहे आणि ते करून दाखवणं दिसत आहेत. खरोखर आज ऋषी याचा अभिमान असेल. वेट आणि वॉचचं क्रिकेट खेळतोय मित्रा. असं जर क्रिकेट खेळलास ना तर नक्कीच तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे, कारण तू चांगलं क्रिकेट करतोय, वेट करून मारतोयस, बॉल बघतोयस. आतापर्यंत पाहत होतो आम्ही कुठेही बॅट फिरवली जात होती याच्याकडून. आणि सामना फिनिश. आणि अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ पोहोचलाय. KMCC चषक पहिल्या पर्वामध्ये अंतिम सामन्यामध्ये पहिला संघ ठरलाय भैरवनाथ क्रिकेट क्लब जाधव उमरे. आणि खरोखर ऋषी जाधव, सुभाषदादा जाधव असेल, संजय जाधव, टकाटक आनंद जे असतील, दिलीप दादा जाधव असतील, खरोखरच अंकुश दादा असतील, सर्व खेळाडूंचं मनपूर्वक आभार. आणि तुमच्या टीमचं श्री कासाईदेवी महाकाळी क्रिकेट क्लब कास यांच्याकडून मित्रांनो हार्दिक हार्दिक अभिनंदन. चौरगेवरील संघ आपण सुद्धा चांगले खेळला, चांगलं लढलात, क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या आणि त्याच चुका कुठेतरी महागात पडताना दिसला. आणि खरोखर मित्रांनो चांगले खेळलात, चांगली फाईट दिलीत आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगले खेळलात, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला मित्रांनो तुमचे हार्दिक असे आभार. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आणि पुन्हा एकदा